हॅलो, भक्ती चॅनेलमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण आलो आहोत सातारा लोणंद मार्गावर असणारे देऊर या ठिकाणी। तर या गावाला महत्त्व आले आहे ते एका नवसाला पावणारी आणि स्वयंभू अशा देवीच्या मंदिरामुळे। या गावात जातानाच तुम्हाला किती शांत आणि साधेपणा असलेले गाव दिसेल। येथील लोकांच्या चेहऱ्यावर खरंच खूप समाधान दिसत होते। साधी राहणीमान पण समाधानी लोक या गावात राहतात, कारण या गावात कृपा आहे त्या मुधाई देवीची। तसे हे मंदिर खूप जुने आहे। मंदिरात दगडी पायऱ्या मंदिराचा रुबाब वाढवतात। भक्कम दगडी काम केलेले हे मंदिर म्हणजे देऊर गावची शान आणि श्रद्धास्थान आहे। देवीचा गोंधळ घालण्यासाठी इथे खूप भाविकांची गर्दी असते। तर या गावचे ग्रामस्थ असे माहिती सांगतात की दहीगावचे मुधोजी चव्हाण हे अंबाबाईचे खूप मोठे भक्त होते। वय झाल्यानंतर त्यांना अंबाबाईचे दर्शन घेणे खूप अवघड झाले। तर ते देवीला म्हणाले, आतापर्यंत तर मी तुझी सेवा केली, पण यापुढे मला सेवा करता येणार नाही, तर मी काय करू? तर देवीच म्हणाली, मीच येते तुझ्या बरोबर। तेव्हा मुधोजी म्हणाले, मला कसं समजणार तू मागे येतीस? तर देवी म्हणाली, माझ्या पायातील घुंगराचा आवाज येईल, फक्त तू मागे बघू नको। तर त्याप्रमाणे मुधोजी चालत राहिले, पण देऊर गावाजवळ येताच घुंगराचा आवाज बंद झाला। मुधोजी चव्हाण यांना वाटले की आवाज का बंद झाला घुंगराचा, म्हणून त्यांनी मागे वळून बघितले। तर देवी खडक फोडून खडकामध्ये गेली। हे पारिजातकाचे झाड खूप जुने आहेत असे लोक म्हणतात, कारण वयोवृद्ध लोक पण म्हणतात आमच्या आधीपासून हे झाड आहे। 1600 ते 1700 मध्ये रघुजी राजे भोसले नागपूर यांच्या स्वप्नामध्ये देवी गेली आणि तिने पूर्व इतिहास सांगितला। स्वप्नात देवीने सांगितले, जिथे पोकळी सापडेल तिथे काम थांबवा, तिथे मी असेन। खोदकाम चालू झालं आणि त्यांना देवीची मूर्ती दिसली। ही मूर्ती बाल रूपामध्ये आहे आणि हे मंदिर 1734 मध्ये बांधण्यात आले आहे। मंदिरामध्ये शंकराच्या पिंडी पण आहेत। हे जागृत स्थान म्हणून ओळखले जाते। जुने दगडी बांधकामात हे झालेले मंदिर आहे। मंदिराच्या बाहेर देवीचे रक्षक पण आहेत आणि चांदीचा दरवाजा आहे। मंदिराला छोटासा दरवाजा आहे आणि मंदिरात जाताना कितीही जाड माणूस असू द्या, तो मंदिरात जाणारच, हे इथले वैशिष्ट्य आहे। तर आतमध्ये वाकून जावे लागते। पूर्ण पाषाणाच्या मध्ये ती मूर्ती आहे। अजूनही देवी जिथे दगडामध्ये आहे तिथे दगड पूर्ण फाटलेला दिसत आहे। त्यांच्या माग आलेले चव्हाण बघत होते, ते वारी करत होते कोल्हापूरला। देवी प्रसन्न झाल्या। ते म्हणले, मला काही नको, तू पाठीशी ये। ते पुढे चालत होते आणि त्या पाठीशी होत्या। ते म्हणले, तुम्ही मला ओळखायचं कसं? त्या म्हणल्या, माझ्या पायात वाळ साकळ्या येत्या, त्या आवाजावर यायचं, माग बघायचं नाही।
मग ते आले 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 आणि हितवर त्यांना भूल पडली बरं. मग त्यांनी माग बघितलं की त्यांनी कडाकडा हे फोडल्याने आत आल्या. म्हणजे दगड फोडून आतमध्ये हे केलं. दगड फोडून आले आत. कधीपासून आहे मंदिर? खूप जुनं यावं मंदिर आहे. हो, मी लहानपणापासून येते इथं. लहान असताना ते येते म्हणून त्यांचं लहान आमच्यानं मागं बघत नाही, बोलत नाही. आणि गोंधळ प्रत्येकाचे असतात ना. चांगावर टाकायचं नाही आधी, साखर ह्याची ठेवायची. ही खाट कुणासाठी ठेवली? पलंग देवीचाच. देवीचा पलंग आहे का? संध्याकाळी काकांची पूजा झाली की त्यांचा पलंग सजवून ठेवायचा. संध्याकाळी का? पलंग सजवून ठेवायचा आणि छोटीशी मूर्ती ठेवणार तिथं का? तसंच हार वेणी फुलं ठेवते फक्त. आरामासाठी येते पलंग. तर तुम्हाला हे मंदिर कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि नक्की तुम्ही या ठिकाणी भेट द्या. आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. तर मी पुन्हा दुसरा व्हिडिओ घेऊन येत आहे. तोपर्यंत बाय.